हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत इलेक्ट्रिक सर्किट। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर याविषयी माहिती पाहिली होती, त्याचे युनिट पाहिलं होतं आणि ते प्रूफही पाहिलं होतं। ओहम मीटर कसं आलेलं आहे ते याचा आपण अभ्यास केला होता। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे इलेक्ट्रिक सर्किट। व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे विद्युत परिपथ म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे। तर त्याची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे, पहा काय दिलेली आहे। अ कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर connected to the two end of a cell and other resistance is called electric circuit. A continuous path of a electric current through a conducting wire connected to the two end of a cell and other resistance is called electric circuit. म्हणजे विद्युत धारा वाहून नेण्याचा कशामधून विद्युत वाहकातून विद्युत धारा वाहून नेण्याचा एक मार्ग जो की कशाला कनेक्ट केलेला आहे, कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ अ सेल म्हणजे कशाच्या घटाच्या दोन टोकांना जोडला गेलेला असतो अँड ऑदर रेजिस्टन्स आणि ते दोन टोके आहेत हे कशाला जोडलेले असतात, ऑदर रेजिस्टन्स म्हणजे रोधाला जोडलेले असतात। तर याला आपल्याला काय म्हणायचे, इलेक्ट्रिक सर्किट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे विद्युत परिपथ असे म्हणतात। आलंय लक्षात काय सांगितलेलं आहे। अ कंटिन्युअस पाथ ऑफ अ करंट थ्रू कंडक्टिंग वायर कनेक्टेड to the two ends of a cell and other resistance is called electric सर्किट। यानंतर पहा या इलेक्ट्रिक सर्किटमध्येच आपल्याला काही जे काही सर्किट आहे हे कशाने रे काही सिम्बॉल्सने काय केलं जातं, कनेक्ट केलं जातं। म्हणजे यामध्ये काही फिगर जे आहेत या वेगवेगळे डिफरंट कंपोनंट जे आहेत हे कनेक्ट केल्यामुळे आपली काय बनते, हे इलेक्ट्रिक सर्किट बनतं। मग त्याला आपल्याला काय म्हणायचं तर पहा, डिफरंट कंपोनंट्स आर कनेक्टेड इन द सर्किट by using special symbols for each of a components. Such a figure is called as electric circuit diagram. म्हणजे असे वेगवेगळे घटक काय होतात, कनेक्टेड इन अ सर्किट या परिपथामध्ये जोडलेली वेगवेगळे घटक ज्यांचा सिम्बॉल काय असतो रे, प्रत्येकाला वेगवेगळा असा काय असतो, सिम्बॉल असतो आणि हे कंपोनंट्स जोडून जो काही सर्किट तयार होतं त्याला आपल्याला काय म्हणायचंय, इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम। इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, विद्युत परिपथाकृती असं म्हटलं जातं। ही काय आहे, आपली इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम आहे। मग आता हे जे काही वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे की रेजिस्टन्सला काय सिम्बॉल आहे, त्याचं फंक्शन काय आहे, इलेक्ट्रिक सेलचं कोणतं सिम्बॉल आहे, त्याचं फंक्शन काय आहे, ॲममीटर। आता या ठिकाणी तुम्हाला ॲममीटर आणि व्होल्टमीटर यूज केलेले आहे, आपण कनेक्ट केलेलं आहे। तर ॲममीटर व्होल्टमीटर जे आहे हे कशासाठी यूज करतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी। या 2 पॉईंट्समधला पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी आपण काय जो कनेक्ट केलेला आहे, व्होल्टमीटर। आणि हे ॲममीटर कशासाठी कनेक्ट केलेलं आहे रे, बिकॉज करंट फ्लोईंग थ्रू द वायर, कशामधला, या वायरमध्ये किती करंट फ्लो होत आहे हे मेजर करण्यासाठी आपण काय यूज करत असतो, ॲममीटर यूज करत असतो। व्होल्टमीटर पहा, जेवढं पोटेन्शियल डिफरन्स हा कसा असेल, हाय रेजिस्टिव्हिटी जर असेल, व्होल्टमीटर हॅज अ व्हेरी हाय रेजिस्टिव्हिटी। व्होल्टमीटरमध्ये जर हाय रेजिस्टिव्हिटी जर असेल म्हणजे रोधकता ही जर जास्त असेल तर व्हेरी स्मॉल करंट फ्लोईंग थ्रू इट, तर यामधून खूपच कमी काय फ्लो होतो, करंट फ्लो होत असतो। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपण शिकलो होतो पहा इलेक्ट्रिक करंट हा पॉईंट आपण पाहिला होता आणि त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन पाहिली होती, त्यानंतर इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम पाहिलं होतं। ठीक आहे, आज आपल्याला पहा
म्हणजे त्यामध्येच आपल्याला पाहायचं आहे, त्या पुढचा जो काही पॉईंट आहे तर त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सिम्बॉल्स फॉर कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किट अँड देअर युजेस. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कोणकोणते सिम्बॉल्स यूज करतात आणि त्यांचं यूज काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आता मग पहा, आपण इलेक्ट्रिक सर्किटची तर डेफिनेशन पाहिलेली. मग आता पहा कंपोनंट्स कोणकोणते आहेत. मग कंपोनंट्स पहा, फर्स्ट जे आहे ते कोणतं आहे, इलेक्ट्रिक सेल. हे इलेक्ट्रिक सेल म्हणजे आपण त्याला विद्युत घट असं म्हणतो. मग आता या इलेक्ट्रिक सेलचा सिम्बॉल आपल्याला अशा प्रकारे सर्किट डायग्राममध्ये काढता येतो. आपण दुसऱ्या पेनाने काढू म्हणजे लक्षात येईल. पहा, अशा प्रकारे आपण कशाचा सिम्बॉल दाखवतो, इलेक्ट्रिक सेलचा सिम्बॉल दाखवत असतो. ठीक आहे. मग आता हा कशाचं झालं, इलेक्ट्रिक सेलचं सिम्बॉल झालं. मग त्याचं यूज काय आहे तर पहा, टू अप्लाय द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ अ कंडक्टर. म्हणजे आपण जो काही वाहक घेतलेला असतो, हा जो काही वाहक घेतलेला असेल तर या दोन पॉईंटमध्ये जे विभवांतर तयार होत असतं तर ते विभवांतर तयार करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, इलेक्ट्रिक सेलचा यूज केला जातो. ओके. देन पहा, सेकंड कंपोनंट्स आहे बॅटरी, किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, कलेक्शन ऑफ नंबर ऑफ सेल्स. म्हणजे या ठिकाणी आपण वरती फक्त एकच सेलचा वापर केलेला आहे, पण बॅटरीमध्ये एकापेक्षा अनेक सेलचा वापर केला जातो. म्हणजे पहा, अशा प्रकारे हा एक सेल झाला, त्यानंतर हा दुसरा सेल झाला, अशा ह्या तिसरा सेल झाला. अशा प्रकारे काय केलं जातं, नंबर ऑफ कलेक्शन ऑफ नंबर ऑफ सेल्स आर फॉर्म. त्याला आपल्याला काय म्हणायचं, बॅटरी. मग आता याचा यूज काय आहे, याचा सिम्बॉल तर आपण पाहिला. यूज काय, टू अप्लाय द लार्ज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ कंडक्टर. म्हणजे कंडक्टर, या कंडक्टरच्या दोन टोकांमध्ये जास्तीत जास्त विभवांतर निर्माण करण्यासाठी आपण कशाचा यूज करत असतो, बॅटरीचा वापर करत असतो. एकच आहे, दोन्हींचंही यूज एकच आहे, फक्त सेकंड याच्यामध्ये आपण जास्त विभवांतर तयार करू शकतो आणि काय केल्यामुळे, सेल्सचा यूज केल्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर पहा, थर्ड आहे ओपन टॅप की. ओपन टॅप की त्यालाच आपण काय म्हणतो, प्लग की असं म्हणतो. प्लग की, ओपन टॅप की म्हणजे आपण त्याला उघडा टॅप कळ असं म्हणतो. आता याचा आपल्याला सिम्बॉल दाखवायचा झाला तर आपल्याला अशा प्रकारे त्याचा काय करता येतो, सिम्बॉल दाखवता येतो. हा कशाचा सिम्बॉल आहे, ओपन टॅप कीचा, म्हणजे उघडे टॅप कळ याचं सिम्बॉल आहे. मग याचं यूज काय बरं, टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट फ्लोईंग इन अ सर्किट. म्हणजे आपलं जे सर्किट असतं, जसं की आपल्या घरामध्ये पण काय असतात, बोर्ड असतात. आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर लाईट बंद करायची असेल तर आपण काय करतो, बटन बंद करतो की नाही, आणि चालू करायचं असेल तर बटन लावतो. मग लाईट काय होते, पुन्हा फ्लो होत असते. मग तेच काय, त्यालाच आपण काय म्हणतो, टॅप की, प्लग की असं म्हणत असतो. मग ती कशासाठी यूज केली जाते, टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट फ्लोईंग इन अ सर्किट. म्हणजे जे काही सर्किट असतं आपल्या घरामध्ये, जे काही सर्किट आहे, परिपथ आहे, तर ते बंद करण्यासाठी, थांबवण्यासाठी आपण कशाचा यूज करत असतो, ओपन टॅप कीचा उपयोग करत असतो. म्हणजे आपण बटन बंद केलं म्हणजे त्या रूममधलं परिपथ काय होतं, रे सर्किट काय होतं, पूर्णपणे बंद होत असतं. ठीक आहे. देन पहा, त्यानंतरचं क्लोज टॅप की, याला पण आपण प्लग कीच असं म्हणतो. याचा सिम्बॉल जो आहे अशा प्रकारचाच आहे, फक्त मध्ये काय असतं, एक पॉइंट असतो. याला हा सिम्बॉल जो आहे हा कशाचा आहे, क्लोज टॅप कीचा आहे. मग आता याचं यूज काय, टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट फ्लोईंग इन अ सर्किट. म्हणजे परिपथामध्ये पुन्हा विद्युतधारा वाहू देण्याचं काम जे आहे हे कोण करत असतं, क्लोज टॅप की करत असतात. म्हणजे आपण बटन चालू करतो, खटका चालू केला म्हणजे आपले काय होते, लाईट लागते, फॅन चालू होतो, टी व्ही चालू होते, त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, क्लोज टॅप की असं म्हणतात. ओके. देन पहा, फिफ्थ आहे कनेक्टिंग वायर. कनेक्टिंग वायर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, कंडक्टिंग वायर असं म्हणतो. कंडक्टिंग वायर असंही म्हटलं जातं याला. कंडक्टिंग वायर याचा आपल्याला पहा सिम्बॉल दाखवता येतो अशा प्रकारे, फक्त एक सरळ रेष आहे, याला आपल्याला काय म्हणायचं आहे,
कनेक्टिंग वायर किंवा कंडक्टिंग वायर म्हणजे जोडणीची तार असं म्हणत असतो आपण. याचं काय यूज आहे बरं? टू कनेक्ट अ व्हेरियस कंपोनंट्स इन अ सर्किट. म्हणजे परिपथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक जे आहेत हे एकत्रित करण्यासाठी, एकत्रित जोडण्यासाठी कशाचा यूज केला जातो? या कनेक्टिंग वायरचा यूज केला जातो. आपण पाहिली होती पहा एक फिगर याच्या अगोदरची इलेक्ट्रिक सर्किटमध्ये पाहिली होती की नाही, अगोदर जे भाग शिकलो आपण त्यामध्ये. तर त्यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट आपण या कनेक्टिंग वायरने जोडली होती. मग ते कोणते असतील? इलेक्ट्रिक सेल असेल, प्लग की असेल, किंवा काय असेल, इलेक्ट्रिक बल्ब असेल, त्यानंतर ॲममीटर, व्होल्टमीटर असेल, रेजिस्टन्स असेल. हे सगळे जे काही वेरियस कंपोनंट्स जे आहेत हे आपण कशाने कनेक्ट करतो? कनेक्टिंग वायरने कनेक्ट करत असतो. ओके. देन पहा क्रॉसिंग वायर. क्रॉसिंग वायर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? ओलांडून वाहणाऱ्या तारा किंवा वाहक तारा, ओलांडून जाणाऱ्या वाहक तारा. याचं सिम्बॉल जे आहे अशा प्रकारे असतो पहा, अशा प्रकारे. म्हणजे एकावरून एक काय होते? व तार ही जात असते, परंतु एकमेकांना कनेक्ट असते का ती? नाही. मग हे काय क्रॉसिंग वायर काय यूज आहे त्याचा? टू शो वायर विच क्रॉस बट आर नॉट कनेक्टेड. म्हणजे वायर जे आहेत हे काय झालेले आहेत? क्रॉस झालेले आहेत. म्हणजे एकमेकांवरून गेलेली आहेत परंतु एकमेकांना काय नाही आहेत? जोडलेली नाहीत. हे कोण दाखवतं? कशाचा यूज केला जातो त्या ठिकाणी? क्रॉसिंग वायरचा यूज केला जातो. देन पहा इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्बचं आपल्याला दोन प्रकारे सिम्बॉल दाखवता येतो. असा एक आहे आणि त्यानंतर असा. पण याला आपण काय करतोय? असं काढतोय. म्हणजे हा जो इलेक्ट्रिक बल्बचा सिम्बॉल आहे हा कसा आहे रे? लाइटेड आहे का? लाइटेड आहे का? नाही. तर हा कसा आहे? अनलाइटेड आहे. अनलाइटेड म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? अनलाइटेड करंट इज नॉट फ्लो. म्हणजे यामधून करंट फ्लो होत नाही, त्यामुळे बल्ब लागलेला नाही. लाइटेड असेल म्हणजे ज्यामधून प्रकाशित असेल तर त्यामधून काय होतो? करंट इज फ्लो. यावरून मधून काय फ्लो होत असतो? करंट म्हणजे विद्युतधारा वाहत असते, त्यामुळे हा ग्लो झाल्याचं, लागल्याचं आपल्याला दिसून येतं. मग इलेक्ट्रिक बल्बचा यूज कशासाठी केला जातो? टू टेस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे विद्युतधारा वाहते की नाही हे पाहण्यासाठी इलेक्ट्रिक बल्बचा वापर केला जातो. त्याचा सिम्बॉल लक्षात आला असेल. त्यानंतर पहा रेजिस्टन्स. आपण पाहत आलेलो आहेत रेजिस्टन्स. अशा प्रकारे रेजिस्टन्सचं सिम्बॉल आहे आर. रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय आर. याचं काय रे यूज? टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट. म्हणजे विद्युत परिपथामध्ये विद्युतधारेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी, परिपथातून वाहणारी विद्युतधारा जी आहे यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे हे कोण करत असतात? रेजिस्टन्स करत असतात. त्यानंतर हे पहा व्हेरिएबल रेजिस्टन्स. व्हेरिएबल रेजिस्टन्सचा असाच आहे डायग्राम, फक्त यामध्ये काय अशी आडवी तिरपी बाण दाखवलेला असतो. याला आपल्याला काय म्हणायचे? व्हेरिएबल रेजिस्टन्स असं म्हणतात. म्हणजे चलरोध असतो. याचं यूज काय? टू चेंज द रेजिस्टन्स ॲज रिक्वायर्ड अँड कंट्रोल द करंट. म्हणजे आपल्याला हवा तसा आपण रोध काय करू शकतो? चेंज म्हणजे बदलू शकतो आणि विद्युतधारेवरती नियंत्रण ठेवू शकतो. कशाद्वारे? व्हेरिएबल रेजिस्टन्सद्वारे. रोधही काय करू शकतो? हवा तसा चेंज करू शकतो, बदलू शकतो आणि विद्युतधारेवरती पण नियंत्रण ठेवता येतं. तेव्हा कोणता कंपोनंट यूज केला जातो? व्हेरिएबल कंपोनंट. देन पहा ॲममीटर. ॲममीटरचा आपल्याला अशा प्रकारचा सिम्बॉल सांगता येतो ए प्लस ऑर मायनस. हा कशाचा सिम्बॉल आहे? ॲममीटरचा. ॲममीटर इज डिनोटेड बाय ए. कशासाठी मेजर करतात? टू मेजर अ करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. म्हणजे विद्युत परिपथामधून किती विद्युतधारा वाहते हे मोजण्यासाठी ॲममीटर वापरलं जातं. आलंय लक्षात? किती ॲम्पियर विद्युतधारा वाहते. त्यानंतर व्होल्टमीटर. व्होल्टमीटरचं पण सेम असंच आहे, फक्त फी करायचं आहे आपल्याला. मग हे व्होल्टमीटर कशासाठी यूज करतात? त्या सिम्बॉल पाहायला असेल. टू मेजर अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स or two ends of a
कंडक्टर. दोन वाहकातील दोन बिंदूंमधील काय मोजण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर मोजण्यासाठी कशाचा यूज केला जातो? व्होल्टमीटरचा यूज केला जातो आणि हा त्याचा सिम्बॉल आहे. सर्वांच्या लक्षात आला असेल. पहा, आपण वेगवेगळे कंपोनंट पाहिले इलेक्ट्रिक सर्किटमधले, त्यांचा सिम्बॉल पाहिला आणि त्यांचे युजेसचाही आपण अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर पहा, आपल्याला त्या पुढचा पॉईंट पाहायचा आहे, कंडक्टर अँड इन्सुलेटर. हे आपण पुसून घेऊ. ग्रीन पेनाचं खूप वेळ जातो पुसायला, पुसतच नाही. ठीक आहे, राहू देऊ आपण असंच. यामध्येच लिहून काढू, कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. कंडक्टर म्हणजे काय? वाहक. आणि इन्सुलेटर म्हणजे काय? विसंवाहक. हे आपण आठवीपासून शिकत आलेलो आहेत. पहा, सर्वांच्या माहिती असेल, परिचयाचं आहेत. याचा आपल्याला एक ट्रायधीस पाहायचं आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल काय आहे नेमकं कंडक्टर आणि नेमकं इन्सुलेटर म्हणजे काय. त्याचे एक्झाम्पलही आपल्याला पाहायचे आहेत. हे ग्रीन कलर पुसायलाच खूप वेळ जातो आहे. ठीक आहे. पहा, आपल्याला त्यासाठी मटेरियल घ्यायचं आहे, कॉपर, ॲल्युमिनियम, वायर आणि ग्लास रॉड आणि रबर. हे काय करायचे, तुम्हाला पदार्थ घ्यायचे आहेत. आणि हे जे काही आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी एक फिगर काढून घ्यायची आपल्याला, म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट काढायचं आहे. तर अशा प्रकारे आपण काय करून घेऊ, या ठिकाणी इलेक्ट्रिक सर्किट काढून घेऊ. ठीक आहे. आपण ही काय जोडली आता, या ठिकाणी इलेक्ट्रिक सेल जोडलेला आहे. त्यानंतर ओपन टॅप की जोडलेली आहे. आणि ही काय कनेक्टिंग वायर आहे. या ठिकाणी आपण ए आणि बी असे 2 पॉईंट ठेवलेली आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपण कशाचा यूज केलेला आहे, ॲमीटरचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक इलेक्ट्रिक सर्किट घेतलेलं आहे. आणि जे मटेरियल्स घेतलेले आहेत, कोणकोणते घेतले आपण, कॉपर घेतलं, ॲल्युमिनियम घेतलं, त्यानंतर रबर घेतलं अँड काय घेतलं, ग्लास रॉड. ठीक आहे. ॲल्युमिनियम वायर घेतलेली आहेत. पहा, हे कॉपर वायर आणि ॲल्युमिनियम वायर घेतलेली आहे. आणि अशा प्रकारचं सर्किट आपण केलेलं. पहा, मग आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट कनेक्ट कॉपर वायर इन पॉईंट ए अँड बी. आपल्याला पहिल्यांदा काय करायचे, कॉपर वायर जी आहे ही ए आणि बी या पॉईंटमध्ये काय करायचे, कनेक्ट करायचे. अशा प्रकारे कोणती कॉपर वायर आपण कनेक्ट केली ए आणि बी पॉईंटमध्ये. मेजर द करंट इन सर्किट. आणि त्यानंतर या सर्किटमधलं करंट काय करायचं आपल्याला, ॲमीटरच्या सहाय्याने मेजर करायचं आहे. तुमच्या लक्षात येईल. पहा, जेव्हा आपण कॉपर वायर कनेक्ट करतो तेव्हा यामधून इलेक्ट्रिक करंट काय होतो, फ्लो झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ॲमीटरमध्ये आपल्याला करंट काय करता येतं, मेजर करता येतं. देन पहा, प्लेस ऑफ कॉपर वायर कनेक्ट ॲल्युमिनियम वायर. आता आपल्याला या कॉपर वायरच्या ऐवजी कोणती वायर बसवायची, ॲल्युमिनियम वायर बसवायची. जेव्हा आपण ॲल्युमिनियम वायर सुद्धा बसवतो, या ठिकाणी ॲल्युमिनियम वायर, तेव्हा सुद्धा यामधून इलेक्ट्रिक करंट काय होतो, फ्लो झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि तेव्हाही आपण ॲमीटरच्या सहाय्याने काय मेजर करतो, करंट हा किती प्रमाणामध्ये फ्लो होतोय हे आपण ॲमीटरच्या सहाय्याने मेजर करू शकतो. देन त्यानंतर आपण ग्लास रॉड कनेक्ट करू. या ठिकाणी काय कनेक्ट करायचं आहे आपल्याला, ग्लास रॉड कनेक्ट करायचे. ग्लास रॉड कनेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. पहा की ग्लास रॉडमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. इलेक्ट्रिक करंट डज नॉट फ्लो इन ग्लास रॉड. काचेच्या कांडीमधून विद्युतधारा प्रवाहित होत नाही. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी करंट मेजर करता येणार नाही. देन त्यानंतर आपण त्या पुढचा जेव्हा रबरचा यूज करतो या ठिकाणी ए आणि बी या पॉईंटमध्ये, तेव्हाही तुमच्या लक्षात येईल करंट डज नॉट फ्लो इन
रबरमधून सुद्धा काय फ्लो होत नाही, करंट हा फ्लो होत नाही, म्हणजे वाहत नाही आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट आपल्याला मेजर करता येत नाही. मग या ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला लक्षात येतं पहा की ज्यामधून करंट काय होतो रे, फ्लो होत असतो, त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, कंडक्टर्स असं म्हणतात. आणि ज्यामधून करंट फ्लो होत नाही त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, इन्सुलेटर्स असं म्हणतात. त्यांच्या डेफिनेशन आपल्याला पाहायच्या आहे. शॉर्टमध्ये मी सांगितलं तुम्हाला की ज्या कंडक्टर्समधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्यांना आपल्याला काय म्हणायचे, कंडक्टर्स, आणि ज्यामधून काय होत नाही, करंट हा फ्लो होत नाही, त्यांना आपल्याला इन्सुलेटर म्हणायचे. पण ॲक्च्युअलमधली त्यांची डेफिनेशन्स काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर हे आपण पाहू. पहा, फर्स्ट आपण कंडक्टरची डेफिनेशन पाहू. कंडक्टर पहा, those substance which have very low resistance are called as conductor. काय डेफिनेशन, those substance which have very low resistance are called conductor. त्याला आपल्याला काय म्हणायचे, कंडक्टर असं म्हणतात. करंट कॅन फ्लो इझिली थ्रू अ मटेरियल्स. यामधून काय फ्लो होतो रे, करंट जो असतो, करंट कॅन इझिली फ्लो ऑफ दॅट मटेरियल. म्हणजे पहा काय सांगितले, दोज सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो रेझिस्टन्स, म्हणजे ज्या पदार्थांचा काय असतो रे, रोध हा खूपच कमी असतो त्यांना आपल्याला काय म्हणायचंय, कंडक्टर, म्हणजे वाहक असे म्हणतात. आणि अशा कंडक्टरमधूनच काय होतो, करंट कॅन इझिली फ्लो, विद्युतधारा जी आहे अशा वाहकामधून सहजासहजी काय केली जाते, वहन केली जात असते. मग फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं कोणते येतं, कॉपर, ॲल्युमिनियम, हे काय झाले रे, कंडक्टर झाले. का, कारण की यामधून करंट जो आहे हा कसा फ्लो झाला, इझिली फ्लो ऑफ दॅट मटेरियल, या पदार्थामधून करंट जो आहे हा सहजासहजी फ्लो होत असतो. देन इन्सुलेटर, इन्सुलेटरची आपण डेफिनेशन पाहू काय आहे ती. इन्सुलेटर पहा, इन्सुलेटरची डेफिनेशन पहा, सांगता येते, दोज सबस्टन्स विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स अँड थ्रू विच करंट कॅन नॉट फ्लो, दिस इज कॉल्ड इन्सुलेटर. त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, इन्सुलेटर असं म्हणतात. तर पहा त्याची डेफिनेशन, दोज सबस्टन्स विच हॅव व्हेरी हाय resistance and current cannot flow is called insulator. त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, इन्सुलेटर्स. म्हणजे ज्या पदार्थाचा रोध हा खूपच जास्त असतो किंवा सर्वाधिक असतो आणि त्यामधून विद्युतधारा वाहून नेल्या जात नाही, त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, इन्सुलेटर, म्हणजे विसंवाहक. फॉर एक्झाम्पल काय, रबर, ग्लास रॉड, याचे एक्झाम्पल काय आहेत, रबर सांगता येतं आपल्याला, ग्लास रॉड, त्यानंतर काय सांगता येतं रे, वूड सांगता येतं, एक्सेट्रा असं आपण सांगू शकतो. प्लास्टिक असतं. आणि याचे एक्झाम्पल, कंडक्टरचे एक्झाम्पल काय आहेत, ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, त्यानंतर वायर्स असतात पहा. त्यानंतर आणखी काय सांगता येईल आपल्याला, कोणतेही मेटल्स जे असतात की नाही, आयर्न,
एक्सेट्रा असे वेगवेगळे जे मेटल्स असतात हे कशामध्ये येत असतात, कंडक्टरमध्ये येत असतात. आणि इन्सुलेटरमध्ये ज्यामधून करंट हा फ्लो होत नाही, डज नॉट फ्लो करंट, दिस इज कॉल्ड इन्सुलेटर. त्याची एक्झाम्पल आपण पाहिलेली आहेत. ओके, एवढं तुमच्या लक्षात आलेलं असेल कंडक्टर आणि इन्सुलेटर. तर तुम्हाला यांचं काय करायचं, तुमची जे काय अवतीभोवती असलेले कंडक्टर्स आणि इन्सुलेटर यांची एक लिस्ट तयार करायची आहे. त्या अगोदर तुम्हाला विचारलेलं आहे पहा क्वेश्चन, व्हाय आर सम सबस्टन्स कंडक्टर्स वाईल अदर्स आर इन्सुलेटर. पदार्थ वाहक किंवा विसंवाहक का असतात बरं, कशामुळे असतात? बिकॉज पहा दो सबस्टन्स विच हॅव करंट फ्लो आर कॉल्ड कंडक्टर असंही म्हणू शकतो. आणि इन दो सबस्टन्स करंट आर डज नॉट फ्लो, दिस आर इन्सुलेटर्स. त्यानंतर व्हाय कॅन आवर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आपलं शरीर विद्युत वाहक का असतं, कशामुळे असतं? आपल्याला माहिती आहे, आपल्याला झटका बसतो की नाही, आपण इलेक्ट्रिसिटीला हात लावला की काय बसतो, आपल्याला शॉक बसतो, झटका बसतो आणि आपला हात मागे येतो. किंवा काही जण काय होतं, चिटकून बसतात. कशामुळे? त्यांच्या पायामध्ये चप्पल नसते, इन्सुलेटर्स घातलेले नसतात, हातामध्ये हँड ग्लूज नसतात घातलेले, जेणेकरून शॉक बसणार नाही. तर कशामुळे वाहक असतं बरं, आपलं विद्युत वाहक आहे आपलं शरीर? बिकॉज इन आवर बॉडी फ्री पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस आर फॉर्म. आपल्या शरीरामध्ये फ्री पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतात आणि त्यामुळे आपलं शरीर जे आहे हे काय आहे, काय कंडक्ट करतं, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतं. असेच कंडक्टर आणि इन्सुलेटरची तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे. आणि त्यापुढचा जो एक्सपेरिमेंट आहे प्रूफ ऑफ ओहमचा, तो आपल्याला एक ऑब्झर्वेशन चार्ट भरायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक ॲमीटर व्होल्टमीटरच्या सहाय्यानेच तो टेबल भरावा लागेल. त्यामुळे तो काही आपल्याला एक्सपेरिमेंट सध्या करता येणार नाही, आपण तो नंतर पाहू. ठीक आहे, आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये इथपर्यंतच पाहू, कंडक्टर आणि इन्सुलेटर्सपर्यंतच. आणि जे आपल्या नेक्स्ट लेक्चर आहे त्यामध्ये जे काही ओहम्स लॉ आणि रेझिस्टन्स यावरती जे सॉल्व एक्झाम्पल आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणीच थांबू. एवढा भाग तुम्हाला समजलेला असेल अशी मला अपेक्षा आहे. आपण या ठिकाणीच थांबूया.